महाराष्ट्र राज्यस्तरीय एकता आणि विश्वास से महाराष्ट्र का स्वर्णिम युग या महाअभियानाचा भव्य शुभारंभ बुधवार दिनांक 25 फेब्रुवारी 2026 रोजी सायंकाळी 6 वाजता नागपूर येथील ब्रह्मकुमारी विश्वास शांती सरोवर जामठा येथे होणार आहे। या अभियानाचे आयोजन ब्रह्मकुमारी नागपूर यांच्या वतीने करण्यात आले असून समाजात एकता, विश्वास, सामाजिक व सकारात्मक मूल्याची जपवणूक करण्याचा मुख्य उद्देश आहे। या विशेष कार्यक्रमाला भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार असल्याची माहिती आयोजकांनी दिलेली आहे। तसेच विविध मान्यवर प्रशासकीय अधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, मोठ्या संख्येने नागरिक या कार्यक्रमाला उपस्थित राहणार असून एकता व विश्वासाच्या बळावर महाराष्ट्राला स्वर्णिम युगाकडे नेण्याचा संकल्प या अभियानातून व्यक्त करण्यात येणार आहे। ब्रह्मकुमारीज नागपूरच्या वतीने हे एक फार महाराष्ट्र लेव्हलचा लॉन्चिंग प्रोग्राम आयोजित केलेला आहे, ज्याचा विषय आहे एकता आणि विश्वासाच्या द्वारे महाराष्ट्राचे स्वर्णिम युग। आणि ब्रह्मकुमारीच्या ज्या अलग अलग वेगवेगळे प्रभाग आहे त्याच्याद्वारे वेळोवेळी वेगवेगळ्या सेवा तर आम्ही करतच असतो, परंतु ही एक थीम घेऊन यावर्षी कार्यक्रम करण्याचं आयोजन केलेलं आहे। आणि ब्रह्मकुमारीचं जे विश्वशांती सरोवर जामठाला एक रिट्रीट सेंटर आहे 3 एकरमध्ये, तर त्या ठिकाणी म्युझियम किंवा मेडिटेशन हॉल, 3D हॉल आणि वेगवेगळ्या कॅपॅसिटीचे सभागृह आहे। तर त्यात हा एक मोठा हॉल आहे ज्याच्यात 2500 लोकांना आम्ही बोलवलं आहे। या लॉन्चिंग प्रोग्रामसाठी विशेष महामहिम राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू स्वतः या कार्यक्रमाला हजर राहणार आहेत। 25 तारखेला त्या संध्याकाळी 6:20ला त्यांचं आगमन होईल आणि त्यांच्या आगमनानंतर त्या ठिकाणी एक सुंदर आध्यात्मिक स्पिरिच्युअल आर्ट गॅलरीचंही निर्माण झालेलं आहे। तर कोविडच्या दरम्यान आम्ही त्याचं काम सुरू केलं होतं, परंतु त्यावेळेस बरेचसे काही रिसोर्सेसचा अभाव असल्यामुळे ते पूर्ण होऊ नाही शकलं। तर आता त्याला पूर्णत्वाचं एक स्वरूप देऊन आम्ही महामहिमच्या हस्ते त्याचं उद्घाटनही संपन्न करणार आहोत। आणि ब्रह्मकुमारीचे काही विशेष जे एक आमचे नियमित येणारे विद्यार्थी आहे, आमच्या काही टीचर्स बहिणींसोबत एक फोटो सेशनही त्यांच्यासोबत होईल। आणि या कार्यक्रमाला आवर्जून आपले महाराष्ट्राचे गव्हर्नर साहेब ते पण येतात आहे आणि मुख्यमंत्री साहेब पण उपस्थित राहणार आहे। तर या प्रोजेक्टच्या अंतर्गत आम्ही एक रोडमॅप तयार केला आहे की महाराष्ट्रामधलं जे वातावरण आहे एकंदरीत, जे प्रत्येक वर्ग आणि प्रत्येक समाजाच्या स्तरावर पोचून आपसामध्ये एक एकीचं आणि सलोख्याचं वातावरण, एक विश्वासाचं वातावरण आपल्याला कसं निर्माण करता येईल, त्यासाठी एक स्वतःमध्ये एक जागृती की वाईट सवयी किंवा एक नशामुक्तीचंही एक प्रयोजन आम्ही या प्रोजेक्टमध्ये ठेवलेलं आहे। आणि आपसी संबंधामध्येही सुधारणा कशी करता येईल, मनुष्याच्या जीवनामध्ये एक मूल्यनिष्ठ जीवनपद्धती कशी आपल्याला आत्मसात करता येईल, आणि वेगवेगळे जे एक जीवन जगताना जे काही एक समस्या निर्माण होतात त्यासाठी कशा प्रकारचं आपलं एक आत्मबल आपण वाढवू शकतो, त्यासाठी राजयोगाची काय भूमिका आहे, अध्यात्माची काय भूमिका आहे, ही सगळी भूमिका आम्ही महाराष्ट्रात वेगवेगळ्या गावांमध्ये, वेगवेगळ्या शहरांमध्ये जाऊन आमचे जे नियमित सेवाधारी आहे ते जाऊन वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम आयोजित करतील। आणि अशा प्रकारची एक सेवा योजना आम्ही हे ठेवलेली आहे प्लॅनिंगमध्ये। आणि या प्रोजेक्टचं उद्घाटन नागपूरच्या जनतेसाठी आणि ब्रह्मकुमारीज परिवारासाठी फारच गौरवाची बाब आहे की आज या प्रोजेक्टच्या उद्घाटनासाठी स्वतः महामहिम नागपुरात उपस्थित होतात आहे।